हातकणंगले तालुक्यातील वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणे आणि तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या 3 जणांवर वडगाव पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। वडगाव येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी मुख्य आरोपी यश जगदीश कांबळे याने प्रेम संबंध प्रस्थापित केले होते। तिचं वय कमी आहे हे माहिती असतानाही आरोपी यशने तिला लग्नाचं आमिष दाखवलं। मार्च 2025 मध्ये त्याने पीडितेला तिच्या राहत्या घरातून फूस लावून पळवून नेलं। यानंतर त्याने सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील नागराळे येथे नेऊन तिचे वारंवार शारीरिक शोषण केले। या गंभीर गुन्ह्यात मुख्य आरोपीला त्याचे नातेवाईक आणि इतर साथीदारांनी आश्रय देऊन आणि गुन्ह्याची माहिती लपवून मदत केल्याचं तपासात समोर आलं आहे। या प्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी वासंती श्रीकांत कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव पोलिसांनी संशयित आरोपी यश जगदीश कांबळे वय 22 राहणार बुवाचे वाठार यांच्यासह मदत करणारे संदीप अप्पासो जाधव, दीपाली सुहास जाधव, रेखा अप्पासो जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। पीडित अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध सुरू होता। दरम्यान पीडितेला पोटात दुखू लागल्यानं तिला उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं। तेथे तपासणी दरम्यान ती गरोदर असल्याचं आरोग्य सेविकेच्या निदर्शनास आलं। आरोग्य सेविकेने तत्परता दाखवत याबाबतची माहिती प्रशासनाला दिली। त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली असता हा बालविवाह आणि लैंगिक शोषणाचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला। वडगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत।